मधुर रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण गुळाचा पाक न बनवता अतिशय मऊसर अशी तीळ शेंगदाण्याची वडी बनवणार आहोत. या वड्या बनवायला खूपच सोप्या आहेत आणि त्या अगदी झटपट बनल्या जातात. त्याचबरोबर या वड्या खूपच सॉफ्ट आणि अगदी खुसखुशीत बनतात. तर वेळ न घालवता लगेचच सुरू करूयात आजची आपली रेसिपी. या तीळ शेंगदाण्याच्या वड्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया. या वड्या बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे. तीळ मी व्यवस्थित निवडून घेतलेले आहे. त्याचबरोबर मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि 2 वाटी गूळ आपल्याला इथे वापरायचा आहे. मी अशा प्रकारच्या वाटीने मेजरमेंट घेतलेले आहे. 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे आणि त्यासाठी 2 वाटी आपण गूळ घेतलेला आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा इलायची पावडर आणि थोडेसे साजूक तूप घेतलेले आहे. सर्वात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवले आहे. तीळ आपल्याला मध्यम आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. मोठ्या गॅसवर तीळ आपल्याला नाही भाजायचे. जर आपण मोठ्या गॅसवर तीळ भाजले तर ते छान खमंग भाजले जात नाहीत, लगेच ब्राऊन होतात आणि आतनं ते कच्चे राहतात आणि मग त्याची टेस्ट छान येत नाही वडीमध्ये. मी इथे वडीसाठी पांढरे तीळ वापरले आहेत. तुम्ही याऐवजी जे गावठी तीळ असतात, जे पॉलिश केलेले नसतात तेही वापरू शकता. आणि तुम्ही इथे बघू शकताय तिळाचा कलर चेंज झालेला आहे आणि तीळ व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. आता आपण ते काढून घेणार आहोत. आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणेही आपल्याला बारीक गॅसवरच व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. या वडीमध्ये जर तुम्हाला शेंगदाणे नको असतील, फक्त तिळाची मऊसूर वडी बनवायची असेल, तर फक्त जेवढे तुम्ही तीळ घेतलेले आहे तेवढाच गूळ वापरा आणि अशाच पद्धतीने तुम्ही फक्त तिळाची वडी ही बनवू शकता. आता आपले तीळ आणि शेंगदाणे भाजून झाले आहे. शेंगदाण्याची साल मी काढून घेतलेली आहे. आता आपल्याला हे तीळ मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे आहेत. जास्त आपल्याला बारीक नाही करायचे, थोडेसे जाडसरच ठेवायचे आहे. आणि हे पहा, अशा प्रकारे मी तीळ जाडसर वाटून घेतलेले आहेत. आता शेंगदाणेही आपल्याला अशाच प्रकारे जाडसर वाटून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे आपण शेंगदाणेही जाडसर वाटून घेतलेले आहेत. आता वडी बनवण्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेले आहे. त्यात आपण 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत आणि आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे आणि गूळ आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचा आहे, पूर्णपणे मेल्ट होऊ द्यायचा आहे. वडी बनवण्यासाठी मी अशा प्रकारे प्लेटला साजूक तूप लावून घेतले आहे. आपल्याला ही प्रोसेस आधीच करायची आहे म्हणजे नंतर घाई होत नाही. आता गूळ आपल्याला पूर्णपणे मेल्ट होऊ द्यायचा आहे. आपल्याला त्याचा पाक नाही बनवायचा. या वड्या बनवण्यासाठी आपल्याला जो गूळ वापरायचा आहे तो शक्यतो सॉफ्ट वाला गूळ वापरायचा आहे. चिक्कीचा गूळ नाही वापरायचा आणि जास्त कडक असलेला गूळही नाही वापरायचा. आणि शक्यतो गूळ कापून किंवा किसणीवर किसून घ्यायचा, ज्यामुळे तो लवकर विरघळला जातो. आणि आता तुम्ही बघू शकताय आपला गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच आपण तीळ शेंगदाण्याचा कूट आणि इलायची पावडर घालून घेतलेली आहे. हे सर्व इन्ग्रेडियंट्स गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि ही प्रोसेस आपल्याला खूप पटकन करायची आहे आणि लगेचच आपल्याला हे मिश्रण साजूक तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. आणि लगेचच आपल्याला अशा प्रकारे प्रेस करून करून याच्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत. ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे. मिश्रण गरम असतानाच करायची आहे. जर मिश्रण थंड झाले तर ते लगेचच ड्राय होते आणि त्याच्या वड्या व्यवस्थित बनल्या जात नाहीत. अशा प्रकारे पेलेला किंवा वाटीला साजूक तूप लावून या वड्या व्यवस्थित प्रेस करून घेऊ शकता. आणि आपण इथे या वड्या छान प्रेस करून घेतलेल्या आहेत. गार्निशिंगसाठी मी या वड्यांवर थोडासा खोबऱ्याचा किस आणि थोडेसे पिस्ते घालून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्सही इथे यूज करू शकता. पुन्हा या वड्या आपण हलक्या प्रेस करून घेतलेल्या आहेत. आता या वड्या थोड्याशा कोमट असतानाच आपल्याला अशा प्रकारे काप पडून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या साईजच्या वड्या कापून घेऊ शकता. आणि तुम्ही बघू शकताय आपल्या वड्या खूप व्यवस्थित कट होत आहेत. वड्या कट करताना अजिबात तुटत नाहीयेत. आपण गुळाचा पाक बनवलेला नाहीये तरी सुद्धा वड्या व्यवस्थित बाइंड झालेल्या आहेत. आता या वड्या आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आहेत. वड्या पूर्णपणे थंड झाल्या आहेत आणि आता आपण काढून बघूयात. तुम्ही बघू शकता किती इझिली वड्या आपल्या निघत आहेत. आणि हे पहा, खूपच सॉफ्ट मऊसर अशी तीळ शेंगदाण्याची वडी इथे तयार झालेली आहे. तुम्हीही अशा पद्धतीने तीळ शेंगदाण्याची मऊसर वडी नक्की ट्राय करून पहा आणि तुमची वडी कशी बनली हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका.
जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका. ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि माझे नवीन रेसिपीज तुमच्याकडून मिस होणार नाहीत. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.